दादा एक गाडी बकासूर आणि सर्जा काय सांग या गाडीविषयी काय सांगतात? गाडी स्पीडच वेगळं. असं ते आज माझा बिझनेस आहे किंवा आमचं काही असतील ते सगळं सोडून इथं आल्यावरती एक वेगळेपणच जाणवतो. आता दादा पुसेगावचं मैदान येतंय, पळणार का सर्जा आपल्या हो पुसेगाव? पळणार. कसं नियोजन मोठं असणार नियोजन मोठंच असेल. कारण त्याला बारकेपणापासून शिकवण दिली म्हणजे जो विजू ड्रायव्हर दर्जाई आहे ते त्यांच्याच गाईला जी पैदास झाली होती तर त्यांनी ती पहिलेपासून तो स्वतः ड्रायव्हर असल्या कारणामुळे आणि आमची बैल त्याच्याकडे पहिले सांभाळायला असल्या कारणामुळे आता मोठा सर्जाई त्याच्याकडे सांभाळायला आहे त्याच्यामुळे त्यांनी ती ट्रेनिंग बरोबर दिली आम्हाला. मित्रांनो आपल्या सोबत आज जे आता महाराष्ट्रात टॉपला पळतोय असा घोटकरांचा सर्जा. दादा नाही त्यांच्या एवढं स्पीड आहे पण त्यांनी कसं त्यांच्या काळात त्यांनी पण नाव केलेलं आहे. प्रत्येकाचा काळ येतो नाव करत असतो आपापल्या काळात. दादा तुम्ही अनेक वर्ष झाले या बैलगाडी क्षेत्रात आहे, पण काय वेगळं पण काय वाटतंय सर्जाच्या? सर्जा कसं आहे कंटिन्यू गाडी सुटल्यापासून कंटिन्यू एकालापर्यंत कंटिन्यू पळत राहतो. असं खाली पळा वर पळा असं स्पीड कमी करत नाही, तो कंटिन्यू पळत राहतो. दादा ही घरची पैदास नाव आपल्या हो सर्जाची त्याची आई कुठं आहे? चुलत भावाच्या घरी. चुलत भावाचे घर आहे आणि मोठा सर्जा पण तुमच्या पशीच असतो? मोठा सर्जा चुलत भावाच्या घरी असतो, आता मुंबईला गेला. मित्रांनो आहे ना दादांकडे असतो सर्जा. दादा कसा सांभाळ कसा असतो घरी आणि मैदानावर कसा असतो स्वभाव सर्जाचा? घरी असतो शांत, मैदानात आल्या माणसातच व्हायचं मस्ती करत ना, घरी असतो शांत असतो घरी शांत असतो. तर मित्रांनो आहे ना दादांचं नियोजन परफेक्ट असतं. दादा तुम्ही कायम आहे ना त्याला त्रास पण देत नाही खूप आणि कायम गुलाला ठेवतो. तुम्हाला किमान किती दिवसात बैल निघतो बाहेर? 10-12 दिवसातून काढतो आम्ही, सारखं नाही काढत त्याला. 10-12 दिवसात तरी गॅप ठेवतो. अजून वासरू त्याचं वय नाही त्यामुळे सारखं नाही काढत त्याला. दादा म्हणजे कमी वयात तो मॅच्युअर झालाय, म्हणजे मोठ्या बैलाला जेवढं कळतं तेवढं त्यानं कमी वयात समजून घेतलंय. तेवढं कसं सुट्टीला थांबतो नीट, म्हणजे शहाणा बैल थोडक्यात. हो शहाणा, खाली मस्ती करत नाही, कधी तर करतो मस्ती. दुसऱ्या बैलांना मस्ती केली तर शांत असतो. दादा वय काय वाटतं सर्जाचं? वय तर 2.5 वर्ष वय. 2.5 वर्ष. तर मित्रांनो दादांची दुसऱ्या मुलाखत घेऊया. दादा धन्यवाद. मित्रांनो आपल्यासोबत दादा आहेत. दादा नमस्कार. नमस्कार. काय सांगताल आजच्या मैदानाविषयी? निमसोडचं मैदान आजचं मैदान यात्रेचं मैदान आहे. मैदानाचं नियोजन चांगलं आहे, व्यवस्थित आहे सगळं. दादा एक गाडी बकासूर आणि सर्जा काय सांग या गाडीविषयी काय सांगतात? गाडी स्पीडच वेगळं. या गाडीला हमेशा मैदानाला स्पीड एकदम वेगळाच लागतो, त्यामुळे आम्हाला स्वतःला यायला मजा वाटते त्या स्पीडमुळे. दादा या गाडीला बघितलं की मनच भरून येतं का? हो येतं मन भरून, कारण बकासूरच्या आणि सर्जाची गाडी जर बोललो ना तर एक वेगळाच मजा येते गाडी बघायला. दादा तुम्ही एवढ्या लांब नेताय, मुंबईवर नेताय, त्याचं नाव राखतोय, तुमचं नाव ठेवतोय तो काय, आणि त्याच्या बापाचं बी नाव ठेवतोय सर्जाचं? नाही, त्यांनी आमचं नाव ठेवलंय त्याच्यामुळे आम्हाला त्याला कधी बघतो असं होतं. इकडे मुंबई इकडे आल्यावरती आम्ही पहिले त्याला बघायला जातो गोट्यावरती आणि मग मैदानाला येतो. दादा अनेक तुम्ही असं फिरत असता बाहेर मुंबईत, पण मैदानावर आलो, बैलापाशी आलो, सर्जापाशी आलो, वेगळं पण काय जाणवतं? असं ते आज माझा बिझनेस आहे किंवा आमचं काही असतील ते सगळं सोडून इथं आल्यावरती एक वेगळेपणच जाणवतो. सगळा ट्रेस निघून जातो का? सगळं एकदम. म्हणजे इथून जरी आम्ही दमून घरी जातो, आता मुंबईला इथून जायला आम्हाला 300-350 किलोमीटर होतं, तरी सकाळी उठल्यानंतर त्या गुलालाच्या मुळे काय वाटत नाही. दादा वेगळाच आनंद असतो एक तो. दादा गुलाला एवढं महत्व का? म्हणजे आता तुम्ही बघताय खूप क्षेत्रात ही झालंय, कॉम्पिटिशन खूप वाढलंय या क्षेत्रात, आणि गुलाला दादा एवढं महत्व काय या क्षेत्रात? गुलाला महत्व म्हणजे ज्याच्या अंगावर गुलाल पडला त्यालाच मान आहे ना, ज्याचा पळतोय त्यालाच मान आहे. आणि कॉम्पिटिशन पण खूप वाढलंय, आणि तरी तुमचं नाव ठेवतोय सर्जा, घोटचा सर्जा. कॉम्पिटिशन वाढलंय पण आमच्या सर्जाने आमचं नाव जसं त्याच्या मोठ्या सर्जाने ठेवलं होतं आमचं आजपर्यंत, तसं त्याने नाव ठेवलंय आमचं. दादा अनेक बैल आहेत, पण गावच्या नावान म्हणजे घोट सर्जा, त्याच्या पुढे नावच लागतंय तुमच्या गावचं. आमचं ती पहिलेपासून जेव्हा आम्ही जिथून गाडी पळवतो आम्ही तिथून आम्ही आई एकविरा प्रसन्न घोट या नावानेच पळवतो. दादा आता सर्जा आम्हाला मुंबईत कधी दिसणार हो पळताना? आता जे आम्ही एक झालं का लगेच घेऊन जाणार आम्ही, आणि घाटावर पण दिसणार पळताना? हो, दोन्ही ठिकाणी. आता दादा पुसेगावचं मैदान येतंय, पळणार का सर्जा आपल्या पुसेगाव? पळणार. कसं नियोजन मोठं असणार? नियोजन मोठंच असेल. दादा अनेक बैलगाडी मालक आहेत पैशासाठी खेळतात, पण तुम्ही सर्जाला गॅप न 10 दिवस असेल 15 दिवस गॅप न काढता गुलाला ठेवता त्याला काय? नाही, आम्ही पैशांसाठी खेळत नाही, आमचा एक शौक आहे, छंद आहे, म्हणून आम्ही आमचे भाऊ सगळे खेळतो. आणि आम्ही त्याला 10 दिवसाच्या वरती काढतच नाही. 10-15 दिवस जेव्हा त्याला गॅप भेटेल तेव्हाच आम्ही त्याला बाहेर काढतो.
आणि तुम्ही दादा काढलं फ्रेश पण खूप असतो 10 दिवसांनी काढल्यावर काय बदल काय होतो बैलाच्यात? बदल असा होतो की आम्ही काढायच्या अगोदर माझा जो भाऊ आहे अरुण, तो पहिले फोन करतो ज्याच्याकडे आहे सांभाळायला त्या मला महेशला, की बाबा सर्जा फ्रेश आहे का, मग उद्याच्या मैदानाला न्यायचं का. जर त्याने आम्हाला तिकडून सांगितलं का व्हिडिओ कॉलवर बघितलं की नाही तो फ्रेश आहे तरच आम्ही मैदानाला काढतो, नाही तर नाही काढत. दादा आता तुम्ही नियोजन करता आणि तुमची टीम मोठी असेल, नियोजन करताना काय बघता पुढल्या बैलाच्यात की नाही आपली गाडी चांगली पळ काय बघता? नियोजन करताना म्हणजे असं आहे की मी माझ्या बिझनेस मध्ये असतो, माझ्या आणखीन भावांचे बिझनेस आहेत, पण माझे जे 2 भाऊ आहेत, 3 भाऊ, ते बरोबर परफेक्ट नियोजन करतात आणि मग त्या हिशोबाप्रमाणे आम्हाला यश हमेशा मैदानाला येतच. दादा एक मोठा सर्जा विषय काय सांगचाल? त्याचं गुण सगळं आलं का ह्याच्यात? सगळे आले, त्याच्यावर एक पाऊल पुढलं गुण आले ह्याच्यात. एक पाऊल पुढे टाकले त्यांनी मोठ्या सर्जापेक्षा. दादा अनेक जण म्हणतात की पळणाऱ्या बैलाची पैदास पळत नाही, पण तुमचं एक नशीब वेगळंच, तुमचं लक लागलं आमच्यावर असणाऱ्या आमच्या ग्रुपचा, सगळ्या आमच्या ज्येष्ठांचा जो आमच्यावर आशीर्वाद आहे तो आम्हाला सर्जाच्या रूपाने इथं मिळतोय. दादा तुम्ही असं मुंबईवरनं तुमची एवढी मोठी टीम आहे, एवढं दादा सहकार्य असल्याशिवाय बैल गुलालात राहतो, एवढी मोठी टीम घेऊन येताय तुम्ही आणि सर्जा तुम्हाला गुलाला ठेवतो. मग तोच तर आम्हाला आनंद आहे ना, कारण हा काय बैलगाडी क्षेत्र हा काय एकट्या दुकट्याचा नाहीये की बाबा एक माणूस येईल आणि शर्यत करून इथून जाईल म्हणून. त्याच्यामुळे जो आमचा मित्र परिवार आहे तो सगळा आम्ही आमच्या जवळ ठेवलेला आहे. मग जेव्हा शर्यती असतात त्याच्या एक दिवस अगोदर आमचे ग्रुप आहेत, त्या ग्रुपवर समजतं किंवा पोरं गोठ्यावर असतातच, तर तिथे आमचा मोठा सर्जा नेलेला आहे आता आणि पटाने. मग तिथेशी ते आमच्या भावांचं नियोजन होतं आणि मला ते संध्याकाळचा फोन करतात की आपल्याला अमुक मैदानाला जायचंय, मग त्या हिशोबाप्रमाणे आम्ही निघतो. दादा आता तुम्ही अनेक मोठ्या सर्जाने तुमचं नावच केलं, पण आता जे फोटो काढा येतात दादा काय अभिमान वाटतो का आपल्या सर्जा? अभिमान वाटणारच ना, आपल्या सर्जा सोबत तुमच्या सोबत फोटो काढतात, एक सेलिब्रिटीचीच फिलिंग येते, त्यानं तुमचं नाव एवढं मोठं केलं. नाही येतेच ना आम्हाला, नाव अजून त्यांनी मोठं करावं अशी अजून आमची अपेक्षा आहे. आता नाव तर त्यांनी आमचं केलंयच, पण त्यांनी असंच गुलालात राहावं. दादा तुम्ही त्याला गुलालात राहण्यासाठी कष्ट पण खूप करताय का? हो. त्याला दादा शिकवण कशी दिली हो बारक्यापणापासून? कारण बारकेपणापासून शिकवण दिली म्हणजे जो विजू ड्रायव्हर दर्जाई आहे ते त्यांच्याच गाईला जी पैदास झाली होती, तर त्यांनी ती पहिलेपासून तो स्वतः ड्रायव्हर असल्या कारणामुळे आणि आमचे बैल त्याच्याकडे पहिले सांभाळायला असल्या कारणामुळे आता मोठा सर्जाही त्याच्याकडे सांभाळायला आहे, त्याच्यामुळे त्यांनी ती ट्रेनिंग बरोबर दिली आम्हाला. दादा कारण अनेक मोठी बैल आहेत, पण मॅच्युअर झालाय तो बारका, आता त्याचं वय आहे तेवढ्यातच तो मॅच्युअर झालाय, शहाणा झालाय एवढा. त्याला बऱ्याच प्रमाणामध्ये म्हणतात जशी एखाद्या मुलाला लगेच अक्कल येते तशी प्रमाणे त्याला अक्कल आलेली आहे. मित्रांनो आपण सहकार्यांकडे दादांकडे पण जाऊया. दादा नमस्कार. नमस्कार. काय आजचा आनंद कसा आहे? बक्कासूर आणि सर्जा एक वेगळं स्पीड लागतं गाडीला तर वेगळं स्पीड लागतं, खूप आनंद आहे. दादा आता एवढं नाव होतंय प्रसिद्धी, एकंदरीत कसं बघता हे क्षेत्र? एकदम म्हणजे एकदम आनंदच वाटतं आम्हाला. एवढ्या दादा तुम्ही जवळपास 300-400 किलोमीटर लांबून येत आहे, तुमचं नाव राखतोय सर्जा, नाव राखतं हर एक मैदानात नाव राखतं आमचं. दादा तुमचं असं आता अनेक तुमचं बिझनेस असेल बाहेर आणि ह्या मैदानावर काय फरक काय असतो मैदानावर आणि बाहेर? मैदानाची ती याच मजाच वेगळी वाटते मैदानाची. सगळा ट्रेस निघून जातो. कुठला समज कामधंदा सोडून मैदानाला म्हणजे असं का लगेच निघून जावं असं मजा वाटते एकदम. दादा असंच तुमचं कायम सर्जन नाव करत राहा, मोठ्या सर्जन केलं तसंच. धन्यवाद दादा. धन्यवाद. मला ते संध्याकाळचा फोन करतात की आपल्याला अमुक मैदानाला जायचंय, त्या हिशोबाप्रमाणे आम्ही निघतो. दादा आता तुम्ही अनेक मोठ्या सर्जन तुमचं नावच केलं, पण आता जे फोटो काढा येतात दादा काय अभिमान वाटतो का आपल्या सर्जा? अभिमान वाटणारच ना, आपल्या सर्जा सोबत तुमच्या सोबत फोटो काढतात, एक सेलिब्रिटीचीच फिलिंग येते, त्यानं तुमचं नाव एवढं मोठं केलं. नाही येतेच ना आम्हाला, नाव अजून त्यांनी मोठं करावं अशी अजून आमची अपेक्षा आहे. आता नाव तर त्यांनी आमचं केलंयच, पण त्यांनी असंच गुलालात राहावं. दादा तुम्ही त्याला गुलालात राहण्यासाठी कष्ट पण खूप करताय का? हो. त्याला दादा शिकवण कशी दिली हो बारक्यापणापासून? कारण बारकेपणापासून शिकवण दिली म्हणजे जो विजू ड्रायव्हर दर्जाई आहे ते त्यांच्याच गाईला जी पैदास झाली होती, तर त्यांनी ती पहिलेपासून तो स्वतः ड्रायव्हर असल्या कारणामुळे आणि आमचे बैल त्याच्याकडे पहिले सांभाळायला असल्या कारणामुळे आता मोठा सर्जाही त्याच्याकडे सांभाळायला आहे, त्याच्यामुळे त्यांनी ती ट्रेनिंग बरोबर दिली आम्हाला. दादा कारण अनेक मोठी बैल आहेत, पण मॅच्युअर झालाय तो बारका, आता त्याचं वय आहे तेवढ्यातच तो मॅच्युअर झालाय, शहाणा झालाय एवढा. त्याला बऱ्याच प्रमाणामध्ये म्हणतात जशी एखाद्या मुलाला लगेच अक्कल येते तशी प्रमाणे त्याला अक्कल आलेली आहे.
मित्रांनो आपण सहकाऱ्यांकडे दादांकडे